अक्कलकोट तालुक्यामध्ये डीजे आणि लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केलंय। शासनाच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यात प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं डीजे सिस्टीम आणि लेझर लाईट मुक्त गणेशोत्सव साजरा करावा। मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदेशाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केलं। या संदर्भात पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलीस निरीक्षक दीपक भित्ताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, नायब तहसीलदार निलेश भंडारे, DF गायकवाड, पुरवठा निरीक्षक विराज वसेकर, PL गायकवाड आदी उपस्थित होते। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत अक्कलकोट तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो। तसंच सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन केलं जातं। यामध्ये प्रत्येक वर्षी गणेश मंडळांकडून डीजे सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। त्यामुळं यंदाच्या मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापराला प्रतिबंध करणं आवश्यक आहे। तरी शांततापूर्ण वातावरणात कायद्याच्या चौकटीत राहून उत्साहात हा उत्सव साजरा करावा असं आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केलं। 27/8/2025 ते 6/9/2025 या कालावधीत जो गणेशोत्सव साजरा होणार आहे, या कालावधीत सर्व गणेश उत्सव मंडळांकडून मिरवणुका आयोजित केल्या जातात आणि ह्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर केला जातो। तर या लेझर लाईट आणि डॉल्बी सिस्टीममुळं लहान मुलं, वयोवृद्ध या नागरिकांवर फार मोठ्या प्रमाणावर त्यांचा साईड इफेक्ट होतो। त्यामुळं हा साईड इफेक्ट होऊ नये, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय सोलापूर यांनी एक अधिसूचना जारी केलेली आहे। सदर अधिसूचनेनुसार कोणत्याही गणेशोत्सव मंडळाला आणि डॉल्बी चालकांना गणेशोत्सवादरम्यान ज्या मिरवणुका निघतात त्यामध्ये लेझर किरण आणि डॉल्बीचा वापर करता येणार नाही आणि जर असा कोणी वापर केला आणि असे जर निदर्शनास आले तर संबंधित संस्था चालकावर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश या अधिसूचनेद्वारे देण्यात आलेले आहेत।